नमो नमः छात्राः। अद्य वयं कानिचन केचन घटकाः यानि वयं सर्वे अपठामः तस्य पुनस्मारणं कुर्मः। पश्यन्तु, इथं लिहिलेलं तुम्हाला सगळ्यांना दिसतंय, पुनस्मारणम अस्ति। पुनस्मारणम म्हणजे तुम्हाला आठवण करून देण्यात येते या सगळ्याची. इट्स अ रिव्हिजन. ओके, मग आता रिव्हिजन कशाची आहे? त प्रत्ययांत तुम्हाला समजतं हे त प्रत्ययांत काय आहे ते. त्यालाच आपण कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण असं म्हणतो, ज्याचा शॉर्ट फॉर्म कर्म भू धा वी. बरोबर आहे? कर्म भू धा वी, ज्याला तुम्ही त प्रत्यय म्हणून ओळखता. जुन्या सिलेबसमध्ये कर्मभूधावी म्हणायचे, त्यामुळे तोंडी कदाचित कर्मभूधावी हा शब्द तुम्ही माझ्या ऐकला असेल, परंतु तुमच्या सिलेबसमध्ये त्याला आपण त प्रत्यय म्हणून शिकलेलो आहोत. आणि तो त प्रत्यय आपण शाळेमध्ये शिकवत असताना, त्याविषयी बोलत असताना वापरतो, त्यामुळे तुम्हाला त प्रत्यय सुद्धा माहिती आहे. तर हे जे काही त प्रत्यय आहे हे आहेत तुमचे धातुसाधित विशेषण. आठवतंय तुम्हाला? मग ही धातुसाधित विशेषण का असतात हे सुद्धा तुम्हाला मी सांगितलं होतं बा. एतानी विशेषणानी धातुभ्यः निर्मितानी अतः धातुसाधितानी. ही जी विशेषण आहेत ही काय बाय बॉर्न विशेषणं नाही आहेत. जसं सुंदर हे मुळातच विशेषण आहे, येते लक्षात. उंच हे मुळातच विशेषण आहे, परंतु काही विशेषणं अशी आहेत की जी धातूंपासून तयार झालेली आहेत, म्हणून त्याला धातुसाधित विशेषण असं म्हणतात. आणि मग या धातुसाधित विशेषणांचे प्रकार आपण बघितले होते. एक आहे तुमचं त प्रत्यय आणि दुसरा आहे तवतु प्रत्यय. हे आपण इयत्ता 9वीला शिकलेलो आहोत, त प्रत्यय आणि तवतु प्रत्यय. आठवतंय? मग हे त प्रत्यय काय आहे तर तुम्हाला आठवत असेल बघा, इथे नियम तुम्हाला दिलेला दिसतोय आणि उदाहरणं बघितले की तुमच्या लक्षातही येतील. ते आपण याचीच रिव्हिजन करणार आहोत. काय सूत्र आहे त्याचं बघा, मूल धातुहू अधिक त. हा खरं तर याचा नियम आहे, मूल धातुहू अधिक त. पण हा त तुम्हाला कधी कधी ध झालेला दिसतो, न झालेला दिसतो, ट दिसतो, ढ दिसतो, ण दिसतो. हे असे बदल का होतात तर ते संधी नियम आहेत, त्याच्यामुळे हे बदल होतात. येते लक्षात? आपल्याला त्याच्या पाठीमागचे संधी नियम डिटेलमध्ये शिकायचे नाहीत, आपल्याला शब्दच डायरेक्ट लक्षात ठेवायचे. तुम्हाला आठवतं का? म्हणून मी वर्गामध्ये सारखे तुम्हाला असं सांगत असते पा, ग मगत न मनत. बरोबर आहे? पठ पठित, गणगणित, चिंतचिंतित, पूजपूजित, लभलब्ध, दृश्यदृष्ट, पृच्छपृष्ठ. येते लक्षात? या पद्धतीने तुम्हाला ही सगळी सारखी सारखी रूपं सांगितली आणि तुम्हाला असं सांगितलं होतं की जसजशी याचा वापर होईल तसं हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येतील. कारण सराव हा या सगळ्यावरचा खरंच खूप छान उपाय असतो. जितकं तुम्ही याचं ऐकाल, जितकं वाचाल, तितकं ते लक्षात राहतं. येते लक्षात? तर आपण ही उदाहरणं बघणारच आहोत. फक्त मला एक तुमच्या लक्षात आणून द्यायची गोष्ट आहे ती म्हणजे या त प्रत्ययांत रूपांचा म्हणजेच कर्मभूधावीचा अर्थ कसा असतो? भूतकालवाचक अर्थ असतो, म्हणजे क्रिया होऊन गेलेली आहे अशा पद्धतीने. आता बघा, ही रूपं जी इथं दिलेली आहेत, क्रूचं होतं कृत, 8व्या गणाचा धातू क्रू, क्रूचं होतं कृत. क्रू म्हणजे करणे, कृत म्हणजे केलेला किंवा केलं. बरोबर आहे? त्यानंतर दत्त दिले, पठ पठित म्हणजे वाचले किंवा शिकले. त्यानंतर लभलब्ध मिळाले, मुचमुक्त मुक्त झाले. मुच म्हणजे सोडणे, मुचमुंचे आपण धातू चालवला ना, मुक्त म्हणजे सोडले. त्यानंतर दृश्य म्हणजे दृष्ट, त्याचं कर्मभूधावी व्यक्त प्रत्यय झाला म्हणजे पाहिले किंवा पाहिलेले. अशीच उदाहरणं जे आपण वर्गामध्ये पण खूपदा वापरतो ती इथं तुम्हाला दिलेली दिसत आहेत बघा. गत, याच्यातला मूळ धातू कोणता? गम गत. आता तुम्हाला गम धातू चालताना गच्छ होतो, परंतु इथे त्याच्याशी काही घेणं देणं नाही, हे मी तुम्हाला सांगितलेलं तुम्हाला आठवत असेल. आपल्याला मूळ धातूला त प्रत्यय लावायचा आहे, फक्त तो कधी कधी इत, कधी कधी ट, ठ, ध असं दिसतं. गतगत, गमगत, पूजपूजित, रचरचित, लिखलिखित, नशनष्ट, रभरब्ध, प्रारब्ध, आरब्ध शब्द ऐकलेत ना. त्याचप्रमाणे बघा, तुम्हाला मी ओळखीचा वाटलेला अजून एक शब्द इथे देऊ शकते. हा जो तृ धातू आहे, तृ, त्याचं तीर्ण होतं आणि मग उत्तीर्ण शब्द तुम्हाला माहिती आहे, जिरूचं जीर्ण होतं. बरोबर आहे? येते लक्षात? अशा पद्धतीने छिदछिन्न, खिदखिन्न, छिन्न,
त्यानंतर खिन्न, हे सुद्धा तुमचे त प्रत्यय आहेत. येते लक्षात. मराठीमध्ये हे विशेषण म्हणून आपण वापरतो. मग ही जी काही रूपं आहेत ही रूपं विशेषण आहेत, बरोबर आहे. मग ही जर विशेषण आहेत तर तुम्हाला माहिती आहे संस्कृतमध्ये विशेषण हे विशेषाप्रमाणे म्हणजेच ते ज्या नामासाठी येतं त्या नामासाठी वापरलं जातं, त्या नामाप्रमाणे असतं. मग नाम जर पुल्लिंगी असेल तर विशेषण पुल्लिंगी, नाम जर स्त्रीलिंगी तर विशेषण स्त्रीलिंगी, तसंच नपुंसकलिंगी असं ते होतं. आणि त्यामुळे बघा तुम्ही हे सुद्धा तुम्हाला आठवत असेल, तुम्हाला मी असं सांगितलं होतं बघा सॉरी की पुल्लिंगामध्ये हा शब्द देवनुसार चालतो. पण बघा ना तुम्ही, गत, कृत, पठित सगळ्याच्या शेवटी अ आहे. त्यामुळे अकारांत पुल्लिंगी शब्द कोणता? देव. नंतर अकारांत नपुंसकलिंगी वन आणि आकारांत स्त्रीलिंगी माला. देव, वन, माला याच्यानुसार हे शब्द चालतात. इथं तुम्हाला 2 करून दाखवलेत बघा, दिसत आहेत तुम्हाला. बघा पुल्लिंगी कृतः, कृतौ, कृताः प्रथमा, देवः, देवौ, देवाः प्रथमा. मग आपल्याला काही कृत पाठ करायचं आहे का? मी सांगितलं आहे का तुम्हाला पाठ करायला? नाही. आपण देव म्हणायचा आणि कृतचं रूप करायचं, देव म्हणायचा दत्तचं रूप करायचं, देव म्हणायचा पठचं रूप पठित त्याचा वापर करायचा. कळलं? इथे तुम्हाला उदाहरण म्हणून फक्त ते दाखवलंय. कृतः, कृतौ, कृताः. त्यानंतर स्त्रीलिंगी रूपामध्ये कृता, कृते, कृताः. नपुंसकलिंगामध्ये वनम, वने, वनानी, कृतम, कृते, कृतानी. येते लक्षात. अशा पद्धतीने तुम्हाला देव, वनमालाप्रमाणे ही रूपं चालताना दिसतात. उदाहरण म्हणून इथे तुम्हाला कृ धातू आणि दा धातूची रूपं चालवून दाखवली. मग आता तुम्हाला ही शब्दसुद्धा बघा. आता पठितः ग्रंथ. आता थोडंसं मी पुढे जाते, मग परत आपण ते उदाहरणं बघूयात. बघा आता या कर्मभूदावीचा त प्रत्ययांतांचा उपयोग कसा केला जातो? तर याचा एक उपयोग आहे विशेषण म्हणून आणि दुसरा आहे याच्यामध्ये क्रियापद म्हणून. आठवत असेल तुम्हाला, आपण द्वितीय सत्रामध्ये ह्या गोष्टी शिकलो होतो. विशेषण म्हणून वापर केला जातो आणि क्रियापद म्हणून वापर केला जातो. तर शब्द आपल्याला सांगतो ते क्रियापद आहे का विशेषण. आता बघा तुम्ही इथे पठितः ग्रंथः. पठितः ग्रंथः म्हणजे काय? तर वाचलेला ग्रंथ, वाचलेला ग्रंथ. पठिता कविता, वाचलेली कविता. पठितम काव्यम, वाचलेलं काव्य. येते लक्षात. बघा तुम्ही, खरं तर मूळ शब्द याच्यामध्ये आहे पठित, पण पठितचं इथं पठितः झालं, इथं पठिता झालं आणि इथं पठितम झालं. हे लिंग का बदललं आपण? कारण जर ग्रंथः पुल्लिंगी आहे तर पठितः पुल्लिंगी, कविता स्त्रीलिंगी आहे तर पठिता स्त्रीलिंगी, काव्यम नपुंसकलिंगी आहे म्हणून पठितम नपुंसकलिंगी. म्हणजेच नाम ज्या लिंगवचनामध्ये, विशेषण त्याच लिंगवचनामध्ये. म्हणून ग्रंथः पठितः. मी जर ग्रंथस्य केलं, मी जर ग्रंथस्य, कुठे लिहू आता मी? इथे लिहिते बघा. मी जर ग्रंथस्य असा शब्द केला तर माझं पठितमध्ये काय बदल होईल? पठितस्य ग्रंथस्य. येते लक्षात. कारण विशेषण हे नामानुसार असतं, बरोबर आहे. तसंच अजून एक उदाहरण दिले, खादितः मोदकः. काय अर्थ होईल मग? खाल्लेला मोदक. खादितः मोदकः स्वादिष्टः अस्ति. म्हणजे काय? खाल्लेला मोदक स्वादिष्ट होता. आय लाईक इट. येते लक्षात. अशा पद्धतीने खादिता कुंडलिका म्हणजे खाल्लेली जिलेबी. आणि खादितम फलम म्हणजे खाल्लेलं फळ. येते लक्षात. अशा पद्धतीने बघा एक उदाहरण तुम्हाला या खादित फलमचं देते मी. काकः, थांबा, काकः खादितं फलम अक्षिपत. काकः खादितं फलम अक्षिपत. म्हणजे काय? कावळ्याने खाल्लेलं फळ टाकलं. येतं लक्षात. पक्षी टाकतात ना खाली, तसं. अशा पद्धतीने तुम्हाला याचा वापर केला जातो. मग हा जो बघतोय आपण, हा वापर कशाचा बघतोय? विशेषणाचा. इथं अजून उदाहरण पहा. अहम वृक्षात पतितम फलम खादामी. म्हणजे काय? आता पतधातू आहे. पतधातूचं पतित हे काय झालं?
त प्रत्यय. मग अर्थ काय झाला? अहम वृक्षात पतितम फलम खादामी. बघा, गेस करा काय अर्थ येईल. घेतला का अर्थ मनामध्ये? मी आता सांगते, बघा बरोबर येतोय का? मी झाडावरून पडलेलं फळ खाते किंवा खातो. येते लक्षात? पतितम फलम पडलेलं फळ. मी अजून उदाहरण दिले बघा तुम्हाला इथे. वाल्मिकीना रचितम रामायणम प्रसिद्धम. वाल्मिकीना रचितम रामायणम प्रसिद्धम म्हणजे काय? तर वाल्मिकींनी लिहिलेलं रामायण प्रसिद्ध आहे. येते लक्षात? मग रामायण कोणतं? रचितम. वाल्मिकीना रचितम. रचितम रचलेलं. येते लक्षात? या पद्धतीने. त्यानंतर इथं अजून एक तुमच्या पुस्तकातलं उदाहरण आहे बघा. तत्र आगतः मृगः पाशैः बद्धः. तो व्यसनी मित्र परीक्षा आहे ना, त्याच्यातलं हे उदाहरण आहे पहा. आगतः मृगः. आता याच्यामध्ये उपसर्ग लागला. आ म्हणजे येणे, गम जाणे, पण आगच्छ येणे तुम्हाला माहिती आहे, त्याचं गमगत रूप वापरलं इथं आपण. तिथं आलेला मृग पाशैः बद्धः म्हणजे त्या कशामध्ये? नेटमध्ये, जाळ्यामध्ये बद्ध झाला, बांधला गेला. येते लक्षात? अडकला. मग कोण अडकला? तर तिथं आलेला मृग. म्हणून आलेला मृग, आलेला हे त प्रत्यय आपण वापरले. मराठीमध्ये पण आपण शब्द आता भाषांतर करताना मराठीत वापरते मी, बरोबर आहे. आलेला, तिथं आलेलं हरिण. मग आलेलं हे काय झालं? विशेषण. येणे या क्रियापदापासून रचलेलं रामायण. रचलेलं काय झालं? विशेषण. मराठीमध्ये पण तसंच आहे, संस्कृतमध्ये पण तसंच आहे. फक्त संस्कृतमध्ये त्याला त प्रत्यय विशेषण म्हणायचं, मराठीमध्ये त्याला आपण धातुसाधित विशेषणच म्हणतो. येते लक्षात? पडलेलं फळ, धावलेली बस, थांबलेला कुत्रा. येते लक्षात? या पद्धतीने. सोडवलेली प्रश्नपत्रिका. बरोबर आहे. सोडवलेली प्रश्नपत्रिका मला आणून द्या तपासायला, असं म्हटलं जातं की नाही? सोडवलेले एक्झाम्पल, सॉल्ड एक्झाम्पल. सोडवलेले उदाहरणं पुन्हा सोडवा. वाचलेला धडा पुन्हा वाचा. लिहिलेलं व्याकरण परत परत वाचा. असे शब्द मराठीमध्ये जे वापरले जातात हे आहेत त प्रत्ययांत विशेषण. आलं लक्षात? हे विशेषण म्हणून झालं. आता याचाच उपयोग क्रियापद म्हणून कसा होतो बघा. क्रियापद म्हणून करताना बघा, आधी उदाहरण सांगते तुम्हाला. रामेण ग्रंथः पठितः म्हणजे रामाने ग्रंथ वाचला. कळते? रामाने ग्रंथ वाचला. येते लक्षात? मग याच्यामध्ये ही कोणतं वाक्य हे बघा. कर्त्याची तृतीया, रामेण, कर्म प्रथमेत आणि क्रियापद रामेणानुसार आहे का? नाही. आपण परत एकदा लिहूयात बघा. कर्त्याची तृतीया, कर्माची प्रथमा आणि ग्रंथः पठितः क्रियापद कर्माप्रमाणे. म्हणून तर इथे लिहिले कर्मवाच्ये वाक्ये क्रियापद स्थाने. म्हणजे हा जो त प्रत्यय असतो, हा त प्रत्यय कर्मवाच्य म्हणजे कर्मणी प्रयोगामध्ये क्रियापद म्हणून वापरला जातो. आणि 9वीपासून तुम्ही अशी धड्यांमध्ये वाक्यरचना शिकत आलेला आहात. कळालं का? रामेण ग्रंथः पठितः, सीतया पत्रं लिखितं, सीतेने पत्र लिहिले, छात्रैः प्रश्नाः पृष्टः, विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले. क्रिया होऊन गेली. येते लक्षात? फक्त रचलेलं रामायण असं म्हटलं की विशेषण, आणि रामायण रचलं असं म्हटलं की ते क्रियापद. फरक लक्षात आहे? पडलेलं फळ विशेषण, फळ पडलं क्रियापद. तुम्हाला वाक्य सांगतं ते क्रियापद आहे का विशेषण आहे ते. आलं लक्षात? हे सगळं आपण मागच्या वर्षी त प्रत्ययांत रूप शिकलेलो आहोत. त्यामुळे तुम्हाला ही एक रिव्हिजन आहे, कारण यावर्षी राहिलेले तुम्हाला धातुसाधित विशेषणं शिकायचे आहेत. त्यामुळं हे सगळं थोडंसं जरा रिवाईज करून मग नवीन भागाकडे आपण वळूयात असा एक दृष्टिकोन होता, म्हणून तुम्हाला हे सांगितलं. आलं लक्षात? आता तवतू प्रत्यय बघा. या तवतू प्रत्ययांमध्ये तवतू प्रत्यय म्हणजे काय? तर तवतू प्रत्यय म्हणजे तुमचं कर्तरी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण. म्हणजेच ज्याला तुम्ही कर्तभूधावी असं म्हणणं. मागाचं होतं ते कर्मभूधावी आणि हे आहे ते कर्तभूधावी. येतं लक्षात? ही सुद्धा आहे धातूंपासून तयार झालेली, म्हणून त्याला म्हणायचं धातुसाधित विशेषण. मग याच्यामध्ये सूत्र काय आहे? तर मूल धातू अधिक तवत. पण तुम्हाला आठवत असेल मी तुम्हाला सांगितलं होतं हे सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं नाही आहे. सोपं त्याच्यापेक्षा आहे ते त प्रत्ययांत रूपम अधिक वत. हे सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं, म्हणून तिथं मी स्टार केला आहे.
त प्रत्ययांताधिक वत म्हणजे काय? तर कृचं बघा तुम्ही, कृचं कृत तुम्हाला माहिती आहे, त्या कृतलाच वत लावला मी की तयार झालं तुमचं कृतवत. हे सोपं जातं. गमचं गत माहिती आहे, गतलाच वत लावला की गतवत. पठचं पठित माहिती आहे म्हणून पठितवत दिले बा. कुठे गेलं पठितवत? हां. तसंच दत्ताचं दत्तवत, लब्धवत, मुक्तवत, दृष्टवत, गत गतवत, पूज पूजितवत, रच रचितवत, लिख लिखितवत, नष्ट नष्ट नष्टवत. या पद्धतीने तुम्हाला जर त प्रत्यय माहिती आहे तर त्याला फक्त वत जोडायचा की तुमचं तवतू प्रत्यय तयार असतो. येते लक्षात? मग आता बघा तुम्ही, या दोघांमधला फरक तुम्हाला मी सांगते आधी. हा जो त प्रत्यय असतो हा असतो कर्माप्रमाणे किंवा कर्मासाठी, आणि तवतू प्रत्यय असतो तो असतो कर्त्याप्रमाणे कर्त्यासाठी. हा दोघांमधला फरक आहे. बाकी दोन्हीही भूतकालवाच्य क्रिया आहेत, क्रिया होऊन गेली म्हणून सांगतात. फक्त कर्मासाठी वापरलं तर ते आहे त प्रत्यय आणि कर्त्यासाठी वापरलं तर ते आहे तवतू प्रत्यय. आलं लक्षात? बघा आता इथे तुम्हाला ही रूपं कशी लक्षात ठेवायची असतात तुम्हाला मी सांगितलेलं लक्षात असेल तर बघा, तवत आहे ना, वत असतो शेवटी, त्यामुळं कोणाप्रमाणे लक्षात ठेवला होता? खरं तर हा भगवतप्रमाणे लक्षात असतो. यावर्षी तुम्ही भगवत शब्द पाठ केला आहे, भगवान, भगवंत, भगवंत प्रथमा. पण मागच्या वर्षी शिकलो होतं आपण, त्यावेळेस तुमचा भगवत शब्द पाठ नव्हता म्हणून मी तुम्हाला भगवत सर्वनामाप्रमाणे तो लक्षात ठेवा असं सांगितलं होतं. आठवतं आहे? भवान, भवन्तौ, भवन्तः प्रथमा. बघा, कृतवान, कृतवन्तौ, कृतवन्तः प्रथमा. येते लक्षात? स्त्रीलिंगामध्ये या तला दीर्घही जोडून तो नदीप्रमाणे चालतो म्हणून नदी, नद्यौ, नद्यः प्रथमा. कृतवती, कृतवत्यौ, कृतवत्यः प्रथमा. मग तुम्ही हा शब्द पाठ करणार आहेत का? नाही. आपल्याकडे नदी शब्द आहे, नदी म्हणायचं आणि हे रूप करायचं. तसंच नपुसकलिंगामध्ये जगतप्रमाणे ही रूपं चालतात. मागच्या वर्षीचा पाठांतराचा शब्द येतो. मुळात कर्ता नपुसकलिंगी खूप कमी असतो, त्यामुळं भर सगळा पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगीवर असतो. आलं लक्षात? बघा आता इथे उदाहरण तुम्हाला दिले. पठितवान बालकः म्हणजे काय? काहीतरी वाचलेला मुलगा, म्हणजे धडा वाचलेला मुलगा. आत्ताच ज्याने धडा वाचला तो मुलगा उभा राहा बरं असं म्हटलं जातं ना वर्गात. म्हणजे कोणता मुलगा? धडा वाचलेला, म्हणून ते पठितवान बालकः. तसंच पठितवती बालिका, पठितवत अपत्यम. तसंच खादितवान बालक म्हणजे पहा तुम्ही की म्हणजे काहीतरी खाल्लेलं मुलगा असा अर्थ आहे त्याचा. काहीतरी खाल्लेलं मुलगा म्हणजे आता समजा जिलेबी खाल्लेला मुलगा. आत्ताच मी रस्त्याने एक जिलेबी खाल्लेला मुलगा म्हणजे जिलेबी खाऊन झालेला मुलगा जाताना पाहिला. खादितवान बालक अहं पश्यामी. येते लक्षात? म्हणजे काय? काहीतरी खाल्लेलं मुलगा. मग खाल्लेला मुलगा, मुलगा कोणता? काहीतरी खाल्लेला. येते लक्षात? खादितवान. तसंच खादितवती, तसंच खादितवत. आलं लक्षात? आता इथे तुम्हाला जास्त स्पष्ट होईल. जसं कर्मभूधावीमध्ये तुम्हाला कळतंय का? घाई होत नाही आहे ना? बघा, उपयोजन याचं सुद्धा विशेषण म्हणून पण आहे आणि क्रियापद म्हणून पण आहे. हे त्याचे विशेषणं झाले, बरोबर आहे? मग आता हे कर्त्याप्रमाणे आहेत. इथं उदाहरण आहे बघा, अभ्यासम कृतवान छात्रः गुणान प्राप्नोती. म्हणजे काय? अभ्यास केलेला मुलगा गुण प्राप्त करतो, बरोबर आहे की नाही? कोणता मुलगा? अभ्यास केलेला. मी इथं उदाहरण दिलं होतं पहा तुम्हाला. कुंडलिका खादितवान बालकः पश्यामी. म्हणजे काय? तर जिलेबी खाल्लेला मुलगा मी पाहिला. येते लक्षात? त्यामुळे तुम्हाला हे शब्द जे आहेत हे विशेषण म्हणून वापरलेले लक्षात येते. असं एक तुमच्या पुस्तकातलं पण उदाहरण मी इथं दिलेलं आहे बघा, दिसतंय तुम्हाला. प्रविष्टवती विश्पला खेलराजम वदती. आठवतं का? विश्पलाच्या धड्यामध्ये तुम्हाला याचं इंट्रोडक्शन झालेलं आहे. प्रविष्टवती विश्पला. विश्पला कोणती? प्रविष्टवती म्हणजेच प्रवेश केलेली, ती रूममध्ये ऑलरेडी आलेली आहे किंवा ती ऑलरेडी त्यांनी प्रवेश केलेला आहे. प्रविष्टवती विश्पला म्हणजे प्रवेश केलेली विश्पला खेलराजाला म्हणते. आलं लक्षात? या पद्धतीने याचा विशेषण म्हणून वापर आहे आणि हा वापर जास्त महत्त्वाचा आहे. कर्तृवाच्य वाक्य क्रियापदस्थानी. जसं कर्मणी प्रयोगात क्रियापद म्हणून त प्रत्यय, तसं कर्तरी प्रयोगात क्रियापद म्हणून त प्रत्यय. पहा, बालकः ग्रंथम पठितवान. मुलगा ग्रंथ वाचतो म्हटला तर वर्तमान काळ. भूतकाळ मुलाने ग्रंथ वाचला, कारण हा भूतकाळ आहे ना, भूतकाळवाचक आहे ना ते.
मुलाने ग्रंथ वाचला. इथं बघा तुम्ही, जसं आपण कर्तरी प्रयोगात करतो, कर्त्याची प्रथमा, कर्माची द्वितीया, क्रियापद कर्त्याप्रमाणे, पठितवान, हा कर्तरी प्रयोग झाला. फक्त या कर्तरी प्रयोगात आपण कर्तभूधावी वापरलं, तवतू प्रत्यय वापरलं. सीता पत्रम लिखत होती पहा, सीता कर्ता प्रथमेत, कर्म द्वितीयेत, क्रियापद कर्त्याप्रमाणे. सीता लिखितवती, रामः लिखितवान. येते लक्षात या पद्धतीने. मी जर सीताच्या ऐवजी जर राम शब्द इथं घेतला तर काय येईल, रामः पत्रम लिखितवान. इथं काय येईल, लिखितवान. असं अजून एक उदाहरण आहे पहा, छात्राः प्रश्नान् पृष्टवन्तः, विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले. येते लक्षात. आता हेच वाक्य बघा, समजा आता हे वाक्य कर्तरी आहे. कोणतं वाक्य आहे ते, कर्तरी प्रयोगाचं. आता मी कर्मणी प्रयोगामध्ये करणार ते. मग कर्मणी प्रयोगात कर्त्याची तृतीया म्हणून बालकेन, कर्माची प्रथमा म्हणून ग्रंथमचं झालं ग्रंथः, बालकेन ग्रंथः. मग क्रियापद कर्माप्रमाणे, ग्रंथः प्रमाणे पठितः. इतकं ते सोपं जातं. मग येते लक्षात. तेच आपण पुढे बघतोय बघा. या वाक्यांमध्ये अतिशय महत्त्वाचा भाग आहे हा. तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातनं हे खूपच महत्त्वाचं आहे. तुम्ही याचा खूप अभ्यास करा छान, म्हणजे परीक्षेला तुम्हाला प्रयोग परफेक्ट येणार. कवीही काव्यम रचितवान. आता हा कोणता प्रयोग आहे, कर्तृवाच्य म्हणजे कर्तरी. करायचं कशात, कर्मणी प्रयोगात. कर्तरी प्रयोगात कर्त्याची प्रथमा, कर्माची द्वितीया, क्रियापद कर्त्याप्रमाणे. कवी ही पुल्लिंगी म्हणून रचितवान पुल्लिंगी. मी जर कवयित्री घेतलं तर रचितवती होईल ते, हे लक्षात असू द्या. मग आता आपल्याला करताना कर्त्याची तृतीया बघा, कर्मणी कर्त्याची तृतीया कविना. काव्यम इथं द्वितीय येते पण इथं प्रथम येते, वनमसारखं. आणि आता रचितम, जसा वत प्रत्यय आपण काढतो म्हणून रचत, थांबा तुम्हाला सांगते मी. समजा गत, त्याला वत लागला की गतवत झाला. तो वत काढला मी तर खाली काय राहतं, त प्रत्यय. म्हणून रचितवानमधला वान काढला की रचित राहिलं आणि मग ते नपुंसकलिंगी केलं रचितम. येतं लक्षात. परीक्षेला तुम्हाला अशी रूपं येणार आहेत. कळालं प्रत्येकाला. तसंच दुसरं पण रूप आहे पहा, गुरुः ज्ञानम दत्तवान. आता तुम्ही अर्थ लक्षात घ्या पहा. कवी काव्यम रचितवान म्हणजे काय, कवीने काव्य रचले. आणि कविना काव्यम रचितम म्हणजे कवीने काव्य रचले. मग दोन्हीमधला फरक काय, एक कर्तरी प्रधान आहे आणि एक कर्मप्रधान आहे. येते लक्षात. मग कवीने काव्य रचले आणि इथे कवीकडून काव्य रचले गेले. पॅसिव्ह वॉइस कसा असतो इंग्रजीतला, असा आपण घास खातो माहिती आहे ना. कवीकडून काव्य रचले गेले, गुरुकडून ज्ञान दिले गेले, विद्यार्थ्यांकडून पाठ वाचले गेले, अशी रचना ती कर्मणीची. हा फरक मराठीतला या पद्धतीने लक्षात आणून घ्यावा लागेल तुम्हाला, नाहीतर सरळ सरळ दोन्हीतला मराठीतला अर्थरचना सारखीच दिसते. कळालं. तर ही सगळी उदाहरणं व्यवस्थितपणे वाचा आणि लिहून काढा. आलं लक्षात. म्हणून इथे तुम्हाला पुस्तकात ही टीप दिलेली आहे की वाच्य परिवर्तन समये लट लकार वाक्यानी तथाच केवलम भूतकालवाचक धातुसाधित विशेषणाने एव अपेक्षितानी. म्हणजे तुम्हाला प्रयोग बदला याच्यासाठी परीक्षेला एकतर फक्त लटलकार येईल, नाही तर हा जो असा बदल केला आहे की नाही, भूतकालवाचक धातुसाधित विशेषण एवढाच येईल. वेगळं तुम्हाला कुठलाही लंग लकार येणार नाही, विधिलिंग लकार येणार नाही, लोट लकार येणार नाही. आलं लक्षात. या पद्धतीने बघा, तुमच्या लक्षात आलं असेल. हे सगळं लिहायचं आहे. तुमच्या पुस्तकामधलं आहे पण पुस्तकामध्ये बघून लिहू नका, व्हिडिओमध्ये बघून लिहा. कारण मी याच्यामध्ये थोडंसं जरा रिअरेंज केलं आहे ते, त्यामुळे तुमची रिव्हिजन होताना तुम्हाला ते लक्षात येईल. हे सगळं या पद्धतीने लिहा. तुम्हाला जास्तीची उदाहरणं दिलेली आहेत. त्यानंतर हे पुस्तकातलं थोडंसं कमी केलेलं आहे आणि सुटसुटीत करून दिलं आहे, तेवढं लिहून काढा. नंतर ही विशेषणं आहेत इथे तुम्हाला दिसत आहेत. व्यवस्थितपणे हे दिसलं आहे तुम्हाला. उपयोजनम नाव टाकायचं आहे, त्याच्यानंतर विशेषण रूपाणी म्हणून 3 उदाहरणं तुम्हाला लिहायची आहेत. त्यानंतर हे कर्मवाच्य 3 उदाहरणं लिहायची आहेत.
त्यानंतर तवतू प्रत्यय तिथेही तसंच. मी तुम्हाला सांगितलं लिहिताना आपल्याला हे लिहायचं नाही आहे, हे लिहा तुम्ही, ते जास्त महत्त्वाचं आहे. त्यानंतर उदाहरणं इथं आहेत. नंतर हे पण तसंच आहे. इथे पण उपयोजन 2 पद्धतीने, एक आहे तुमचं विशेषण, दुसरं आहे क्रियापद. त्याची उदाहरणं दिलेली आहेत. पुस्तकातले उदाहरणं आहेत ती बघायला सोपी पडतील, पण हे मी काही मनाने उदाहरणं तुमच्या पुस्तकातली दिली आहेत ती लिहा. आलं लक्षात. आणि हे परत तुमच्या पुस्तकामध्ये याच पद्धतीने दिलेलं आहे. एक तर असं तुमच्या वहीत तालिका अशा बस असतील तर अशा लिहा, नाही तर सरळ आपण मागच्या वर्षी लिहिलं होतं तसं एक वाक्य लिहायचं, हे वरती कर्मवाच्य लिहायचं, त्याच्या खाली कर्तृवाच्य लिहायचं, कर्म कर्तृ अशा पद्धतीने ते लिहून काढा. आलं लक्षात. त्यानंतर हे याची काही गरज नाही. हे सगळं असं व्यवस्थितपणे लिहा. नियम लिहिताना तर तुम्ही बघून लिहाल, पण ही उदाहरणं अशी सोडवताना मनाने सोडवा. एकदा इकडचं उदाहरण लिहा आणि हे आपल्याला जमतंय की नाही पुस्तक बंद करून काढा. एकदा इकडचं उदाहरण लिहा, तुम्हाला दिसत नाही ना मी काय सांगते ते, परत सांगते. एकदा कर्तृवाच्याचं उदाहरण लिहून घ्या आणि हा बदल मनाने करा पुस्तक बंद करून. एकदा इकडचं वाक्य लिहा आणि इकडचा बदल पुस्तक बंद करून, व्हिडिओ बंद करून करा आणि चेक करा आपल्याला जमलं आहे का. स्वतःची परीक्षा घ्या, म्हणजे मग आपल्याला हे खरोखर प्रयोग परिवर्तन जमतंय का ते दिसेल. व्हिडिओ पॉज करून ते सगळं लिहून काढा, जेणेकरून तुम्हाला हे थोडंसं रिव्हिजन परत उपयोगी पडेल. आलं लक्षात. तर मग थांबते मी इथे. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला यावर्षीचं नवीन धातुसाधित विशेषण मी शिकवणार आहे. त्या नवीन धातुसाधित विशेषणापूर्वी आधीचं काय धातुसाधित विशेषण आपण शिकलो ही एक धावती रिव्हिजन होती. तर त्याच्यामुळं मला असं वाटतं की तुम्हाला एवढी आठवायला पुरेशी ठरेल. तर शांतपणे ऐका, थांबत परत ऐका, जेणेकरून आपल्याला मागचं सगळं शिकलेलं आठवेल आणि नवीन शिकण्यासाठी आपण तयार राहू. थांबूयात मग इथे. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. शुभम भवतु.